सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आवाज येईल ना, जोरात बोलायची गरज आहे। शांत राहा 2 मिनिट। नमस्कार, मी रितेश ननावरे। जसं की आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष म्हणून एक आपल्या शासनाचा एक योजना आहे। त्या अंतर्गत तुम्हाला माहीत असेल की मुख्यमंत्री कक्षामार्फत मंगेश चिवटे हे त्याचे प्रमुख आहेत। तर मी सातारचा प्रमुख आहे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षासाठी। तर ह्या सगळ्या उपक्रमांतर्गत आम्ही दरवेळेस काही ना काही मदत करत असतो किंवा उपक्रम राबवत असतो। आमच्या रेणू येळगावकर मॅडम आहेत, त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घेत असतात आणि करपे सर असतील, आमचे गौर साहेब असतील, सर मिराज सर असतील, डॉक्टर मिराज सर असतील, यांचं मार्गदर्शन कायम लाभत असतं। तर त्याच अनुषंगानं आम्ही सरांनी जसं आम्हाला एक सुचवलेलं त्या अनुषंगाने आम्ही एक वेगळा ह्यावेळेस उपक्रम राबवला की जे अपंग लोक आहेत तर त्यांना थोडेसे बरेच आर्थिक दुर्बल घटक असतात। त्या अंतर्गत आम्ही ह्यावेळेस ब्लँकेट वाटप हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आम्ही गेले 15 दिवस हे वाटप करतोय। तर आज सिव्हिलमध्ये आमचा आज जो काय उपक्रम आहे तो आम्ही आज राबवणार आहे। तर ज्या खऱ्या अर्थाने गरजू लोक आहेत की जे अपंग आहेत पायाने हाताने, हे ह्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे। तर खऱ्या अर्थाने मायेची ऊब आपण कशी म्हणतो, तर ह्या मायेच्या उभेच्या स्वरूपाने आम्ही त्यांना एक ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम करतोय। तर असाच प्रतिसाद सर आमच्या पाठीशी राहावा आम्ही अपेक्षा करतोय आणि सर्वांचे धन्यवाद। खऱ्या अर्थानं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। याचं कारण असं आहे की बेडची कमतरता आहे हे तर मान्य, आम्ही त्या
गोष्टीमध्ये प्रशासनासोबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत की किती बेडची गरज आहे आणि काय बऱ्याचशा काही गोष्टींची गरज आहे नक्कीच. आम्ही तसा प्रयत्नही करत आहोत, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये ब्लँकेट का तर खऱ्या अर्थानं आता मायाची उभीची गरज आहे हो माणसांना. आजारी पडला तर माणसं थंडीने कडकडताय तिथं. तर सुरुवात आम्ही ब्लँकेटपासून केली आहे आणि बेड असेल अजून जी काही गोष्टी लागतील ते आम्ही नक्कीच सहकार्य करायला तयार आहोत. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम करत असताना आम्हाला बऱ्याच अशा अडचणी जाणवतात की सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे बरेचशी रुग्ण आम्हाला सांगतात की बोगसगिरी मोठ्या प्रमाणात चालते. बोगसगिरी या अर्थानं की पेशंटला बऱ्यापैकी माहीत नसते की कुठली योजना कुठे घ्यायची, कुठल्या गोष्टीचा लाभ कुठं मिळणार आहे. तर मी असेल आमच्या मार्गदर्शक आहेत रेणू येळगावकर मॅडम, त्यांनाही भरपूर मोठ्या प्रमाणावर अशा केसेस येत असतात की आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही की कुठं जावं आम्ही. तर आम्ही ह्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन की खऱ्या अर्थाने तुम्ही जर योजनांचा लाभ घेणं असेल किंवा कुठल्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, अधिकृत व्यक्तीला, आणि कुणालाही पैसे न देता तिचा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक अधिकृत जो व्यक्ती असतो त्याच्याशीच संपर्क करावा आणि होणारी फसवणूक थांबवावी. धन्यवाद.